अभिनयाचं काहीच बॅकग्राऊंड आणि प्रशिक्षण नसताना सैराट या सिनेमातून अभिनेत्री रिंकू राजगुरूने सगळ्यांचीच मनं जिंकली. आज 3 जून रिंकूच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही माहीत नसलेल्या खास गोष्टी. सिनेमात आर्चीला 12वीत 55% पडतात. पण खऱ्या आयुष्यात मात्र रिंकू खूप अभ्यासू आहे. खऱ्या आयुष्यात तिचं शिक्षण किती झालंय आणि रिंकूचं खरं नाव काय हे तुम्हाला माहितीये का? तिचं खरं नाव रिंकू नसून प्रेरणा महादेव राजगुरू असं आहे. ही गोष्ट फार कोणाला माहीत नाहीये, कारण तिने आतापर्यंत सगळीकडे रिंकू हेच नाव लावलंय. आता सगळीकडे ती रिंकू याच नावाने ओळखली जाते. तिच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर सैराट या सिनेमासाठी सिलेक्शन झालं तेव्हा रिंकू 9वीत होती. एवढ्या लहान वयात तिला मुख्य भूमिकेची संधी मिळाली. सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा ती 10वीत होती. त्या काळात तिचा 10वीचा निकाल प्रचंड चर्चेत आला होता. अभिनय आणि शिक्षण याचा बॅलन्स राखत तिने चांगले गुण मिळवले होते. 10वीला तिला 66% पडले होते. सैराटनंतर तिने पूर्ण लक्ष अभ्यासात दिलं आणि 12वीला 82% मिळाले. सैराटनंतर रिंकूने कन्नड सिनेमात काम केलं होतं. तर 12वीनंतर कागर हा सिनेमा तिने साईन केला होता. यासोबत तिने अभ्यासही सुरू ठेवला. अभिनय करत तिने आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं आणि बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री मिळवली. रिंकूने टेंभुर्णी येथील आई तुळजाभवानी आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय. ग्रामीण भागातील शाळेतून शिकलेली रिंकू आज राष्ट्रीय पातळीवर ओळखली जाते. हीच तिच्या प्रवासाची खासियत आहे. सैराट हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर रिंकू एका रात्रीत स्टार झाली. तिच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक झालं. या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. त्यानंतर तिने मराठीबरोबरच हिंदी सिनेमातही काम केलं. कागर, झुंड यासारख्या सिनेमात तिने काम केलं. रिंकू सध्या वेब सिरीज आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये सक्रिय आहे. रिंकूचा आशा हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला. तर पुन्हा एकदा साडेमाडे 3 या सिनेमातही तिची मुख्य भूमिका होती. या सिनेमात तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे या मोठ्या कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. रिंकूला सिनेविश्वात कितीही यश मिळालं असलं तरी आपल्या साधेपणाने ती सगळ्यांचीच मनं जिंकते. तुम्हाला रिंकूचा अभिनय आवडतो का आणि तिची आजवरची कोणती भूमिका तुमची फेवरेट आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.